हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपल्या कल्चरकरी इव्हेंटमध्ये आपण खुद्द कोकणात येऊन पोहोचलोय आणि कोकण हे जगाच्या नकाशावरती पोहोचलंय. त्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे इथले आंबे. आता आंबा असा फळ आहे की तुम्ही नुसता त्याचा रस जरी काढला किंवा नुसतं चोखून खाल्ला तरी आपलं मन अगदी मस्त तृप्त होतं. पण या कोकणातल्या लोकांनी आंब्यापासून एवढ्या काही अनेक रेसिपीज केलेल्या आहेत की त्या मी तुमच्यासमोर परत आणणं किंवा त्याच दाखवणं हे काय योग्य ठरणार नाही, ते सुद्धा आपल्या या किचनमध्ये. सो अशा या रेसिपीजना सामोरं जाणं किंवा त्यांच्या लेवलपर्यंत पोहोचणं हे करण्यासाठी माझ्यासाठी एक चॅलेंज असतं आणि तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन रेसिपी घेऊन येणं हे माझ्यासाठी कर्तव्य असतं. खरं तर अशा रेसिपीज जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा वेगवेगळे काही ना विचार सुचत असतात की ह्याच्यामध्ये आपण काय बदल करू शकतो. गेल्या या 3 वर्षाच्या आम्ही सारे खवय्येच्या किचनमधनं मी तुम्हाला आंब्याच्या अनेक रेसिपीज दाखवल्याच आहेत, पण यावेळेला मी तुम्हाला काय नवीन दाखवू शकेन यासाठी मी बराच विचार करत होतो आणि नंतर मला खास आपल्या या शोसाठी रेसिपीज सुचल्या. अगदी आपल्या सिग्नेचर रेसिपीज त्या होऊ शकतात, कारण तुम्ही जर का त्या बनवल्या तर तुम्हाला सुद्धा त्याच्यातलं नाविन्य समजून येईल. सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आपली पहिली रेसिपी असणार आहे मँगो राईस डम्पलिंग्स. नावावरनं तुम्हाला वाटेल की मी काहीतरी असंच रेग्युलर डम्पलिंग्स बनवतोय किंवा मोदक असं काही बनवतोय, पण तसं नाहीये. खरं तर तांदूळ आणि आंब्याचं मिश्रण करून परदेशात पाश्चात्य देशामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, पण थोडंसं इन्स्पिरेशन मला आपला जो गोड भात असतो, साखर भात, त्यापासून मला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं व्हेरिएशन आणलेलं आहे. ते व्हेरिएशन काय आणलंय आपण बघणार आहोत, पण त्याकरता साहित्य काय घेतलंय ते पाहून घेऊ. तांदूळ 1 वाटी, कढीपत्ता साधारणतः 150 ग्रॅम, नंतर आमरस 1 वाटी, आंब्याच्या काही फोडी आपल्याला त्या कट करून घ्यायच्यात. नंतर तसंच कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, मीठ आणि काळी मिरी. इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. वाह. सो आता सुरुवात करूया. पाणी उकळलंय, याच्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ जो आहे तो मी ऍड करतो आणि भात शिजवायला ठेवतो. आपण इकडे हा भात शिजायला ठेवूया. या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू म्हणजे त्याला चव येईल आणि काळी मिरी इकडे ठेवलेलीच आहे मी, तर आपण याच्यात काळी मिरी ऍड करूया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला आधी कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. तेल गरम झालंय का आपण बघूया. थोडं करून आपण कढीपत्ता आधी तळून घेऊ. थोडा क्रिस्पी तळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला नंतर त्याची पावडर बनवायची आहे. कढीपत्ता आपण फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण कोथिंबीर फ्राय करून घेऊया. थोडंसं केअरफुल राहायचं, तेल एकदम फडफडू शकतं. आपल्याला सावधानतेने हे करायचं आहे, ही स्टेप पर्टिक्युलरली, कारण एकदम खाडकन अंगावरती येऊ शकतं तेल. कोथिंबीर पण आता फ्राय करून झाली आहे. दोन्ही आपले हे जे पानं आहेत म्हणजे कढीपत्त्याची आणि कोथिंबीरीची, वी हॅव डन दिस. भात आता ऑलमोस्ट शिजलेलाच आहे. पाणी पण कंप्लीट आटलेलं आहे. आता जे काय थोडंसं याच्यामध्ये उरलंय ते आपण इव्हॅपोरेट होऊन देऊया. जेव्हा या भांड्याला लागू लागतो भात तेव्हा मग आपण त्याची आच बंद करू आणि याच्यामध्ये हा आमरस आपण मिक्स करूया. याच्यामध्ये आपण फक्त मीठ आणि मिरपूड घातलेली आहे, त्यामुळे आमरस ही सेवरी डिश होणार आहे. एक कोल्ड स्टार्टर म्हणून तुम्ही हे सर्व करू शकता. फ्लेवर आता मस्त सुटू लागलाय आमरसाचा. भात आता व्यवस्थित आटलेलं, पाणी त्यातलं जे आहे ते आटलेलं आहे. मी आज बंद करतो आणि हे जे मिश्रण आहे ते मी या बोलमध्ये काढून घेतोय. नंतर आपल्याला हे मिश्रण जरा गार करून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याची पावडरी करायची आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवतो एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण करत आहोत मँगो राईस डम्पलिंग्स. आंब्याची रेसिपी आहे, कारण आपण येऊन पोचलो आहोत कोकणात आणि कोकण पॉप्युलर आहे तिथल्या आंब्यामुळे. आता याच आंब्यापासून आपण हा भात शिजवून घेतलेला आहे. भात शिजवला, त्याच्यामध्ये आमरस घातला आणि तो गार करायला ठेवला होता. जरा असा गिच्च करून घेतलेला आहे मी आणि इकडे कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण फ्राय करून घेतली होती, ती आता आपल्याला याची पावडर करायची आहे. पावडर करण्याकरता छान माझ्याकडे हे लाकडी खलबत्ता आहे.
त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही घालून आपण त्याची थोडी पावडर करून घेऊया. सगळं एकदम सुकच ठेवायचं आहे, ओलं होऊन द्यायचं नाहीये, कारण याच्यामध्ये ऑइल पण आहेच. त्यामुळे ते त्याची पावडर टाईप करतोय आपण. ओके, आपण हे आता काढून घेऊ. ओके, सगळे कढीपत्ता आपण आधी कुटून घेऊया, सगळी पानं. तसंच कोथिंबीर पण याच्यामध्ये मिक्स करू. काढून घेऊया. खूप कुटून नाही घ्यायचंय, त्याला थोडासा लूज ठेवायचा आहे. आपण आता हे जे आहे ते थोडंसं तेल असतं वरती, तर एक्स्ट्रा तेल आपण काढून घेण्याकरता या कागदावरती आपण हे स्प्रेड करू. ओके, आता याच्या आपल्याला गोळे करायचे आहेत या भाताचे. त्याच्या आधी इकडे मी आंब्याच्या काही फोडी ठेवल्यात, त्या फोडी आपण चॉप करून घेऊया. वंडरफुल. आपण या फोडी ज्या आहेत या भातामध्ये मिक्स करतोय. आता आपण हे पाणी एका बोलमध्ये ठेवलेलं आहे मी, ते या साईडला घेऊन, कारण आपल्याला त्याचे गोळे करायचे आहेत. सो आय थिंक आणि नंतर आपल्याला ह्याच्यातनं कोट करून घ्यायचं आहे. थोडंसं हात पाण्यात भिजवायचे आणि ह्याचे छोटे गोळे करून घ्यायचे आधी. आणि तुम्ही हे कोल्ड स्टार्टर म्हणून आपण सर्व करणार आहोत. थोडेसे गोड आणि थोडीशी खारट अशी चव त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. फर्स्ट क्लास. आपण याच्यावरनं कोट करून घेऊ. सो तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एक अल्टिमेट असा फ्लेवर आपल्याला मिळणार आहे. सो यु नो तुम्हाला इमॅजिन करू शकता तुम्ही. तुमच्या लक्षात येईल की वरनं ते हिरवंगार दिसतंय आणि आतमध्ये काय दडलंय, तर कम्प्लिटली जॉय आणि सॅटिस्फॅक्शन आणि कम्प्लीट उत्साह आणि आनंद तो सगळा या गोळ्यामध्ये लपलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हे जेव्हा सर्व कराल तेव्हा लोकांना अतिशय आश्चर्य वाटणार आहे की नक्की काय केलंय आपण. दिस इज युनिक. खूपच अप्रतिम टेस्ट येते ह्याची. कढीपत्त्याचा फ्लेवर जो आहे तो आणि कोथिंबिरीचा फ्लेवर खूप युनिक वाटतं आणि क्लासी वाटतं म्हणजे खाताना. वाव. आता आपण एक 5-10 मिनिटाकरता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आणि नंतर तुम्हाला त्याची जी गंमत आहे ती तुम्हाला दाखवतो. कट करून झाल्यानंतर बाहेरनं ग्रीन, आतमधनं ऑरेंज आणि चवीला आंब्याची पुरेपूर चव आपल्याला या डिशमध्ये मिळते. वाव. तयार आहे हे. मस्त गार झाले, चिल्ड आहेत एकदम. आपण त्याचं 1/2 करू. थोडीशी सुरी मधनं ओली करून घ्यायची एकदा, म्हणजे आपल्याला सो तुमच्या लक्षात येईल की याला मस्त एक ग्रीन कोटिंग आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ऑरेंज राईस, केशरी रंगाचा राईस.
वाव, दिसायला इतके सुंदर दिसत आहेत, चवीला सुद्धा तितकेच सुरेख आहेत. तुम्हाला जर का तुमच्या घरच्या मंडळींना आज शॉकिंग एक्सपिरियन्स द्यायचा असेल तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ते झटपट लिहून घ्या. मँगो राईस डम्पलिंग्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेला तांदूळ, कढीपत्ता, 1 वाटी आमरस, आंब्याच्या फोडी, 1 जुडी कोथिंबीर, मीठ आणि काळी मिरी. कृती: भिजवलेल्या तांदळामध्ये मीठ आणि काळी मिरी घालून भात शिजवून घ्यावा. शिजताना त्यामध्ये आंब्याचा रस आणि फोडी घालाव्यात. शिजलेल्या भाताचे थंड झाल्यावर गोळे करून घ्यावेत. कढीपत्ता आणि कोथिंबीर डीप फ्राय करून त्याचा चुरा करून घ्यावा. आमरस घातलेल्या भाताचे गोळे कढीपत्ता आणि कोथिंबीरीच्या चुऱ्यात घोळवावेत. राईस डम्पलिंग्स फ्रीजमध्ये ठेवून थंड करावेत आणि सर्व्ह करताना त्याचे 2 तुकडे करावेत. 2 तुकडे करून मँगो राईस डम्पलिंग्स सर्व्ह करावेत. मँगो राईस डम्पलिंग्स नंतर आता वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे मँगो मोमोज. मँगो मोमोजसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे: तांदूळाचं पीठ आपल्याला लागेल 1 वाटी, नंतर नारळाचं दूध लागेल 1 वाटी, तसंच आंबा घेतलाय मी, चिरून घेतलेला आहे तो चॉप करून 1 वाटी, नंतर ओलं खोबरं आहे, दालचिनी आणि बडिया किंवा स्टार अॅनिस जे आपण म्हणतो त्याची पावडर इकडे मी करून ठेवलेली आहे, आणि चवीला थोडंसं मीठ उकडीसाठी. तसंच इकडे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे मी. आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तांदूळाच्या पिठाची. आता सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला. पाणी उकळत ठेवलेलं आहे मी. थोडंसं पाणी घेतलंय, अगदी पाऊण वाटी, आणि त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ, आणि त्याच्यात थोडंसं मी तेल घातलंय 1 चमचा. नंतर हे नारळाचं दूध आपण त्याच्यामध्ये घालू, आणि आपण रेग्युलरली जशी उकड काढतो तशीच उकड आपण काढून घेणार आहोत. नारळाच्या दुधाला जरा बॉईल येऊन द्या. नंतर इथे तांदूळाचं पीठ आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. सो यावेळेला तुम्ही मोदक जरी बनवणार असाल तरी या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून बघू शकता, आणि अगेन इट विल बी टोटली डिफरंट. दुधाला उकळी आली आहे. आपण त्याच्यामध्ये आता हे तांदूळाचं पीठ ऍड करू. आज मी थोडी हळू करून घेतो. थोड्या प्रमाणात आपण पीठ मिक्स करू त्याच्यामध्ये. सो ही कंबोडियामध्ये ही रेसिपी कशी काय डेव्हलप झाली असेल याचं सुद्धा मला आश्चर्य वाटतं. आय एम शुअर आपले भरपूर इन्फ्लुएन्स तिथल्या संस्कृतीवरती आहेच, पण ही सुद्धा कधी ना तरी तिकडे पास ऑन झाली असेल, आणि त्यांच्याकडे नारळ भरपूर अमाप असल्यामुळे आय थिंक त्यांनी पाण्याऐवजी नारळाचं दूध वापरून बघितलं असेल, आणि त्यांनी या टाईपची रेसिपी डेव्हलप केली असेल. तिकडे सुद्धा ते सारण बनवतात. सारणामध्ये गूळ, त्यांचा ताडीचा गूळ असतो, म्हणजे पामचा गूळ असतो. आपल्याकडे उसाचा जसा गूळ असतो तसा गूळ नसतो तिकडे. सो अगेन जसं लोकॅलिटीमध्ये जे काय अवेलेबल असतं त्या हिशोबाने रेसिपीज डेव्हलप होत गेलेल्या आहेत. ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे हे. वाव, सॉफ्टनेस याला मस्त आलेला आहे. म्हणजे आपण पाण्यातनं जेव्हा उकड काढतो त्याच्यामध्ये आणि नारळाचं दूध वापरून उकड काढल्यावर जो एक वेगळा सॉफ्टनेस या उकडीमध्ये आपल्याला मिळतोय, तुम्ही सुद्धा तो एक्सपिरियन्स घ्या. अमेझिंग. आपण थोड्या वेळ याच्यावरती झाकण ठेवून देऊ. उकड ऑलमोस्ट झालीच आहे. एक 2 मिनिटं आपण ही उकड वाफून घेऊया. तेवढ्या 2 मिनिटाकरता तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण येऊन पोचलो आहोत खुद्द कोकणात, आणि मी तुम्हाला करून दाखवतोय मस्त आंब्याच्या रेसिपीज. आपली दुसरी रेसिपी आहे मँगो मोमो. त्याकरता मी आधी उकड काढून घेतली. उकड काढताना पाणी आणि नारळाचं दूध एकत्र केलं होतं. त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घातलं आणि त्याची उकड काढून ठेवलेली आहे. ही अशी उकड काढली आपण. ती गरम ठेवण्याकरता मी या बोलमध्ये ही झाकून ठेवतो. आपल्याला पटकन सारण बनवून घ्यायचंय. सारण बनवण्याकरता इथे मी पॅन गरम करायला ठेवतो. बेसिकली फक्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला खोबरं आणि आंबा ह्याचं सारण बनवायचं आहे. सो हे मी इथे याच्यात आंबा घातला चॉप केलेला, आणि त्याच्यामध्ये खोबरं, आणि चवीला जी स्टार अॅनिस ची पावडर आहे. स्टार अॅनिस म्हणजे बडिया आणि दालचिनी दोन्हीचं मिश्रण करून मी ह्याची पावडर बनवून घेतली. ते मी मिक्स करतोय, आणि
जरा ढवळून घेणार आहे मी फक्त. आचेवरती करून घेतोय मी फक्त, एवढंच फरक आहे. मी थोडंसं ते गरम करून घेतोय म्हणजे ते जरा एकजीव चांगलं होईल. आंबा आणि खोबरं ह्याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप मस्त जातं. याच ताटलीवरती आपण हे काढून घेऊया सारण. अगदी थोडंसं म्हणजे त्याला एक जरा हीट लागून मी सारण बनवून घेतलंय. खूप काय गरम करत बसलो नाहीये. ओके, हे आपण गार करायला ठेवूया. तर आपण हे जे ही जी उकड आहे ती जरा चांगली मळून घेऊ. ग्रेट. आपण याचं छोटे गोळे काढून घेऊया आता. आपण आधी मोदकाला जसं करतो तसंच. नंतर या पोलमध्ये मी थोडंसं पाणी काढून घेतो म्हणजे आपल्याला हात थोडेसे भिजवायला सोपं जाईल. याला शेप काही द्यायचा नाहीये, आपल्याला मोमोज करायचे त्यामुळे आपण ते प्लेन ठेवू शकतो. हे सारण आपण भरून घेणार आणि याचं फक्त आपण ते त्याला सील करून टाकणार. आपले हे मोमोज आता तयार झालेले आहेत. पाणी उकळत ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आपण आता ते प्लेस करू आणि एक 8 ते 10 मिनिटाकरता आपण ते उकळत ठेवूया. सो ते चांगले शिजतील आणि आय थिंक आपल्याला ते खायला तयार होतील. आता आपल्याला फक्त हे 8 मिनिटाकरता उकळत ठेवायचं. तोवर तुम्हाला मात्र एक छोटंसं काम करायचंय, ते म्हणजे याचं साहित्य आणि कृती लिहून घ्यायची. मँगो मोमोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी नारळाचं दूध, 1 वाटी आंब्याच्या फोडी, ओलं खोबरं, बडिया, जायफळ पूड आणि मीठ. कृती: गरम पाण्यामध्ये तेल, मीठ आणि नारळाचं दूध घालून त्यामध्ये तांदळाचं पीठ एकजीव करावं आणि उकड मळून घ्यावी. पॅनमध्ये आंब्याच्या फोडी, ओलं खोबरं, बडिया आणि दालचिनी पूड घालून सारण परतून घ्यावं. उकडीची पारी करून त्यामध्ये आंब्याचं सारण भरावं आणि मँगो मोमोज उकळत्या पाण्यात सोडून वाफवून घ्यावेत. आहा, कसं असतं की पहिलं प्रेम, नंतर वर्षातला पहिला पाऊस आणि सीझन मधला पहिला आंबा, याचं वैशिष्ट्य जे आहे ना, म्हणजे ऑब्व्हियसली दर सीझन मध्ये आपल्याला पाऊस येतोच आणि आंबा सुद्धा खायला मिळतोच. पण प्रेमाचं तसं होईलच असं नक्की नाहीये. प्रत्येक सीझन मध्ये प्रेम बदलण्याची गरज नाहीये. बट जस्ट किडिंग, इट ऑल डिपेंड्स. पण कसं आहे की आंब्याचा सीझन आला की त्याच्यावरती मनसोक्त ताव मारा. तर पिळून खा, चोखून खा, त्याच्या फोडी करून खा. एकदा का तुमचं मन भरलं की मग तुम्ही या ज्या आज मी तुम्हाला रेसिपीज करून दाखवल्या त्याच्याबद्दल थोडासा विचार करा आणि तुमच्या खास मित्रांना किंवा पाहुण्यांना सरप्राईज पार्टी अरेंज करा तुमच्या घरी. त्यांना बोलवा आणि या डिशेस त्यांना सर्व करा आणि त्यांची काय रिॲक्शन होतीये हे कळवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आणि आताच्या आपल्या टिप्स. माझी पहिली टिप अशी आहे की आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता तळून घेतला तर तळण्याऐवजी तुम्ही तो मायक्रोवेव्हमधनं ड्राय करून किंवा उन्हात सुकवून तुम्ही त्याची पावडर करून ठेवू शकता आणि ती पावडर ह्याच्यावरती कोट करू शकता. माझी दुसरी टिप अशी आहे की हे जे मी मँगो मोमोज बनवले त्यामध्ये आपण डम्पलिंग्स बनवून आपण ते पाण्यात उकळत ठेवले. ते वरती आले उकळताना, ते वरती आले की आपण समजायचं की ते डम्पलिंग्स किंवा ते मोमोज आता चांगले शिजलेले आहेत. आणि आता आपली तिसरी टिप अशी आहे की मँगो राईस डम्पलिंग करता मी बासमती तांदूळ वापरला तर बासमती ऐवजी तुम्ही आंबेमोहर किंवा कोलम तांदूळ सुद्धा वापरून तुम्ही याच पद्धतीने सेम हे डम्पलिंग्स बनवू शकता. त्याचा स्वाद सुद्धा छान लागू शकेल आणि वेगळा लागेल. या तिन्ही टिप्स तुम्ही नीट लक्षात ठेवायच्यात. पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या बुधवारी. मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी मस्त फणसाच्या रेसिपीज. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. अरे तू दामल्यांचा प्रशासना आहे तसाच आहे बरं. आज आपल्याकडे काही खास पदार्थ तुम्ही कोकणातले दाखवणार आहे. हो, स्पेशल. अगदी. ओके. हे आज मी घावण करून दाखवणार आहे. त्यानंतर बनवणार आहे सांदण.
सांदणं. हो. ओके. हे म्हणजे अगदी कोकणातलं फार Typical. टिपिकल. आणि तिसरा पदार्थ कुठला आहे? सुधारस सुधारस. तुम्हाला तर आवडणारच असेल.